ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आज आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा 28वा दिवस आणि आपण आपल्या ठुशी आणि पैंजण ह्या सिरीज नंतर सुरू केलेली आहे आपली नवीन सिरीज मोत्यांची सारी पिन. आणि आपल्या मोत्यांची सारी पिन ह्या सिरीज मधला आज आहे पार्ट 2 आणि आपण सुरुवात करत आहोत आपल्या नेहमीच्या सेफ्टी पिन पासून. आपण ह्या सगळ्या सारी पिन ह्या सेफ्टी पिन पासूनच बनवणार आहोत. जसं आपण प्रत्येक सिरीज मध्ये 10-10 डिझाईन्स बघितले तसे आपण ह्या सिरीज मध्ये सुद्धा 10 डिझाईन्स बघणार आहोत सारी पिनचे, मोत्यांच्या सारी पिनचे. तर आपण इथे दोरा घेतला आणि तो दोरा व्यवस्थित आपल्या सेफ्टी पिनला जोडून घेतला, व्यवस्थित गाठ मारून. ही पिन बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आपली सेफ्टी पिन, नायलॉन वायर 0.11 मिलीमीटर थिकनेसचा, नीडल 12 नंबरची आणि आपले मोती जे आहेत ते दोन प्रकारचे गोल्डन बीड्स आहेत 4 मिलीमीटर साईजचे आणि ब्राऊन बीड्स घेतलेत 4 मिलीमीटर साईजचे. तर ह्या ठिकाणी आपण सुईमध्ये 5 मोती घेतलेले आहेत आणि त्यांचा फुलासारखा आकार आपण तयार करणार आहोत इथे, कारण आपल्या डिझाईनचं नावच आहे रॉयल फ्लॉवर साडी पिन. म्हणून आपण एका मोत्यामधून आपली सुई पास करून घेतली आणि धागा ओढून घेतला, ज्याने की आपलं एक 5 मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे. आता ह्याला सेफ्टी पिन सोबत कनेक्ट करण्यासाठी आपण त्या फुलाच्या मोत्यातून आणि पिन मधून आपली सुई आत बाहेर काढणार, ज्याने की आपले मोत्यांच्या फुलाची दोन्ही टोकं जी आहेत ती ह्या पिन सोबत फिक्स होणार आहेत. तर पहिल्या टोकाला म्हणजे जे शेवटचं टोक आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित आत बाहेर सुई काढून पिन मधून पुन्हा एकदा गाठ मारून घेतली, म्हणजे आपला धागा आणि आपली गाठ डबल सिक्युअर झाले. थोडासा एक्स्ट्रा धागा सोडला आपण, म्हणजे आपल्याला तो धागा मोत्यांमधून सुई पास करून त्या मोत्यांमध्ये फिक्स करता येतो. आता जे आपल्या फुलाचं दुसरं टोक आहे ते सुद्धा आपण पिन सोबत फिक्स करणार आहोत. अशा प्रकारे मोत्यांमधून आपण सुई पास करून आणि मग ती सुई पिन मधून पास करून आपण ह्या फुलाला व्यवस्थितपणे पिन सोबत फिक्स करत आहोत. असं केल्याने आपलं प्रत्येक फूल हे पिनी सोबत व्यवस्थित घट्टपणे फिक्स होणार आहे आणि आपण कशीही पिन वापरली तरी आपली ही मोत्यांची जी साखळी तयार करतोय आपण 5-5 मोत्यांच्या फुलांची, ती तशीच राहणार आहे. ह्यासाठी आपण ही काळजी दरवेळेस घेणार. प्रत्येक फूल तयार झालं की पिनच्या आतून आणि मोत्यांतून सुई पास करून आपलं प्रत्येक फूल आपण आपल्या पिन सोबत फिक्स करणार आहोत. आता ह्या ठिकाणी दुसरं फूल करतोय. एक मोती ऑलरेडी आहे म्हणून आपण आता 4 मोती घेतलेले आहेत 5 मोत्यांचं फूल तयार करण्यासाठी आणि इथे आपलं 5 मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे आणि ह्याला सुद्धा आपण पिनीच्या आतून आणि मोत्यांमधून सुई पास करून पिन सोबत हे दुसरं फूल सुद्धा व्यवस्थित जोडून घेणार, फिक्स करून घेणार व्यवस्थित घट्टपणे. आपण आधुनिक काळात जी साडी पिन बघतो तिचा इतिहास हा भारतीय वस्त्रांच्या उत्क्रांतीशी आणि पाश्चात्य फॅशनच्या प्रभावाशी जोडलेला आहे. आपल्याला माहिती आहे का की आपली साडी ही 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे, मात्र साडीला पिन लावण्याची प्रथा ही तुलनेने आधुनिक आहे. प्राचीन काळी साडी म्हणजे केवळ एक न शिवलेले कापड असे. महिला ती अंगाभोवती गुंडाळत असे. या काळात साडी सावरण्यासाठी पिन ऐवजी कंबरेला कंबरपट्टा किंवा पदराची गाठ मारणे अशा पद्धती वापरल्या जात असत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण 1900 ते 1910 या काळात साडीचा पदर खांद्यावर स्थिर करण्यासाठी ब्रूच किंवा ज्यालाच आपण डेकोरेटिव्ह टाचण्या किंवा अलंकारिक टाचण्या असंही म्हणतो त्यांचा वापर सुरू झाला. हे ब्रूच म्हणजे एक प्रकारचं स्टेटस सिम्बॉल अशा प्रकारे त्या काळातील राजघराण्यातील स्त्रिया वापरत असत आणि म्हणूनच ब्रूच हे बहुतेकदा सोने, चांदी किंवा हिरे यांपासून बनलेले असत. तर ह्या ठिकाणी आपली दोन्ही फुलं आपल्या पिन सोबत व्यवस्थित जोडल्या गेलेली आहेत. म्हणून आपण आता तिसरं फूल करतोय. त्यासाठी प्रथम आपण आपल्या सुईमधून एक सिंगल मोती आपल्या पिन सोबत जोडून घेतला घट्टपणे, सुई मोत्यातून आणि पिन मधून पास करून अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपण ह्या मोत्यामधून सुई पास करून आपल्या सुईमध्ये घेणार आहोत 4 मोती, ज्यांचं आपण तयार करणार एक 5 मोत्यांचं फूल. आता इथे आपल्याला ठुशी सिरीज जर आठवत असेल तर आपण ठुशी सिरीजमध्ये ठुशी मणी हार तयार केला होता, ज्यामध्ये आपण आज जे 2 कलर वापरतोय मोत्यांचे, गोल्डन आणि ब्राऊन, तेच वापरले होते ठुशी मणी हार करताना.
आणि तशाच प्रकारचं रॉयल पैंजण सुद्धा आपण केलं होतं, रॉयल झालर पैंजण. तर आपलं हे आजचं डिझाईन म्हणजे आजची आपली रॉयल फ्लावर साडी पिन ही आपल्याला मॅचिंग होणार आहे आपल्या ठुशी मणिहार सोबत आणि आपल्या मणिहारलाच मॅचिंग असलेल्या आपल्या रॉयल पैंजण सोबत सुद्धा, आपण जे रॉयल झालर पैंजण बनवलं होतं त्याच्यासोबत सुद्धा. तर आपली जी ठुशी सिरीज आणि पैंजण सिरीज आपण बघितली आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये, त्यांची प्लेलिस्ट मी देत आहे ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. ती बघून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली प्रत्येक दागिना हा आपल्या आधीच्या केलेल्या सिरीजच्या दागिन्यांसोबत कसा मॅचिंग होतो ते. जसं आपण ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, तेव्हाही आपण हीच काळजी घेतली की दरवेळेस आपले दागिने हे आपल्या आधीच्या सिरीज सोबत मॅचिंग होतील. अशा प्रकारे आपण आपले वेगवेगळे दागिन्यांचे सेट तयार करू शकतो, ज्याचा आपण आपला स्वतःसाठी वापर करू शकतो किंवा एक व्यवसाय म्हणूनही आपण असे सेट्स करू शकतो. तर आतापर्यंत जर हे डिझाईन आपल्याला आवडत असेल, कारण अतिशय रॉयल लुक येत आहे या पिनीचा, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन आपले हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या ओळखीच्यांसोबत शेअरसुद्धा करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळून येणार की आपले महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने हे जे आपण परंपरेनुसार वापरत आलेलो आहे त्यांचे वेगवेगळे मॅचिंग सेट कसे बरं आपण करू शकतो. तर ह्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे डिझाईन्स पोहोचतात. तर इथे आपली 3 फुलं आपण पिन सोबत फिक्स केली. आता चौथं फूल करतोय, शेवटचं फूल. तर त्यासाठी आपण एक सिंगल मणी आपल्या पिन सोबत फिक्स करून घेणार, म्हणजे ज्याचा उपयोग करून आपण पुन्हा एक 4 मोत्यांचं फूल तयार करणार, सुईमध्ये 4 मोती घेऊन. साडीच्या पिनचा व्यापक वापर खऱ्या अर्थाने 1930 आणि 1940च्या दशकात सुरू झाला. या काळात ब्रिटिश काळ होता तो. सहावार साडी नेसण्याची पद्धत लोकप्रिय झाली आणि त्यामुळे साडीच्या पदराच्या चुरगळलेल्या घड्या खांद्यावर नीट राहण्यासाठी पिन ही अत्यंत आवश्यक बनली. आणि साडीच्या पिनचा वापर हा केवळ साडी स्थिर ठेवण्यासाठी नाही, तर दागिन्यांचा एक भाग म्हणून देखील केला जाऊ लागला. सुशोभित ब्रूच, सोन्या चांदीच्या पिना पदरावर किंवा कमरेला लावणे फॅशन बनले. आजच्या आधुनिक काळात आपण बघतो की साडी नेसण्याच्या प्रक्रियेतील साडी पिन ही एक अपरिहार्य वस्तू बनलेली आहे आणि त्यामुळेच विविध आकार, डिझाईन्स आणि मटेरियल्समध्ये ह्या पिना उपलब्ध आहेत. आता ह्या मटेरियल्स वेगवेगळे म्हणजे काय, तर कधी कधी मौल्यवान धातू असतात, तर कधी कधी मोती असतात आणि त्यातलेच एक प्रकार म्हणजे मोत्यांच्या साडी पिना. आपण आपल्या मोत्यांची साडी पिन ह्या सिरीजमध्ये घेऊन आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपली सगळी फुलं आपण पिन सोबत घट्टपणे जोडून घेतली, आवळून घेतली आणि आता ह्या फुलांना आपण डेकोरेटिव्ह लुक देतोय. त्याच्या सेंटरला डार्क ब्राऊन रंगाचा एक एक बीड प्लेस करून, ह्यासाठी आपण सुरुवातीच्या एका मोत्यामधून सुई काढली आणि त्यामध्ये एक मोती घेतला आणि ती सुई आपण अपोजिट साईडच्या मोत्यामधून बाहेर काढली. असं करत करत आपण आपल्या सगळ्या फुलांमध्ये एक एक ब्राऊन बीड लावून घेत आहोत, ज्याने की आपल्या फुलांचा लुक अजूनच डेकोरेटिव्ह, अजूनच रॉयल बनत चाललेला आहे, जसं आपण बघू शकतो या ठिकाणी. तर अशा ह्या आपल्या मोत्यांच्या साडी पिन आपल्या परंपरागत चालत आलेल्या महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिन्यांसोबत साडीच्या सौंदर्यात अधिकच भर टाकणार आहेत आणि म्हणूनच तर आपण अशी वेगवेगळी साडी पिनची मोत्यांनी बनवलेली डिझाईन्स घेऊन येणार आहोत. ही सगळी डिझाईन्स आपण घरगुती सामानापासून घरच्या घरी बनवू शकतील अशी असणार आहेत आणि आपण प्लेलिस्ट देत आहोत या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये. सुरुवातीच्या ज्या आपण सिरीज केल्या, ठुशी सिरीज, पैंजण सिरीज आणि महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने, ही जी सिरीज आहे आपली मेन सिरीज, त्या सगळ्या प्लेलिस्ट आपण शेवटी व्हिडिओच्या देत आहोत. तर बघून घ्या, म्हणजे आपल्यालाही लक्षात येतात की आपण हे मॅचिंग सेट्स कसे बनवू शकतो ते. हा असा साडी पिनचा रॉयल लुक जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या हे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या शेजारी जो बेल आयकन आहे तो पण प्रेस करा, म्हणजे अशी नवनवीन डिझाईन झाली की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपण ती डिझाईन्स नवनवीन बघू शकाल. तर इथे आपली अतिशय रॉयल लुक असलेली साडी पिन, जी की वापरायलाही अतिशय सोपी आहे. इझिली आपण अतिशय सोयीस्करपणे ती
उघडू शकतो, बंद करू शकतो. तर अशी अतिशय इझी वेनी आपण आज ही साडी पिन तयार केलेली आहे, ज्याचा लूक अतिशय रॉयल दिसत तर आहे, पण तो साडीवर लावल्यावर सुद्धा त्याचा रॉयल लूक अजूनच उठून दिसणार आहे साडीच्या सौंदर्यात आणि आपल्या पूर्ण लूकमध्ये अजूनच भर घालणारा असणार आहे. तर इथे अतिशय इझिली आपण साडीला सुद्धा ती साडी पिन लावू शकतो आणि त्यामुळे आपल्या साडीची सुरक्षितताही वाढणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या साडीचा एक जो रिच लूक आहे तोही वाढणार आहे साडीच्या सौंदर्यात आणि आपल्या पूर्ण दागिन्यांसोबत आपल्या कंप्लीट लूकमध्ये अधिकच भर पडणार आहे. आपण कितींदाही साडी पिन ही आपल्या साडीला लावली तरी साडीला कोणतीही इजा होत नाहीये, एवढी सुरक्षित ही पिन वापरण्यासाठी बनलेली आहे आणि त्यामुळे साडीचा लूक, रिच लूक, रॉयल लूक अजूनच वाढतो आहे. तर अशाच प्रकारची नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन ज्यामध्ये पारंपरिकतेला आपण थोडासा ट्रेंडी लूक देण्याचा प्रयत्न करतो, अशी डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. तर कमेंटमध्ये लिहा आपली ही जी मोत्यांची साडी पिन ही सिरीज सुरू आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या दागिन्यांची डिझाईन्स बघायला आवडतील. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत.